जीवनामध्ये अडी-अडचणी, समस्या, व्यवधान, ऑब्स्टॅकल अशी वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या अडी-अडचणी, समस्या जरी आलेल्या असतील, राइट? परंतु आहे त्या क्षणी त्याच्यावर मार्ग काढणं फार गरजेचं आहे. आणि याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी प्रसंगावधान ठेवावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल, धिस इज व्हॉट कॉल्ड प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि क- बऱ्याचशा गोष्टी ह्या न सांगता आपल्या जीवनामध्ये येतात, राईट? आणि आता आपण जी चर्चा करत आहोत ही चर्चा आहे जे ऑब्स्टॅकल आहेत. आणि स्पेशली आता बरेच जे प्रोग्राम होतात ह्या प्रोग्राम मध्ये ऑब्स्टॅकल हँडलिंग हा एकच सब्जेक्ट असतो, ऑब्स्टॅकल. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही प्रोडक्ट सेल करत असाल तर प्रोडक्ट सेल करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला काय विचारलं जाईल, राईट? की माझ्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येत आहे ह्या समस्यांसाठी तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का, राईट? फक्त एवढंच विचारलं जाईल. आणि हे जर तुमचं एज्युकेशन विचारलं जाणार नाही, राईट? तुम्ही किती शिकलेला आहात हे सुद्धा विचारलं जाणार नाही. आणि आतापर्यंत आपण ज्या पण काही गोष्टी करत आलेलो आहोत यामध्ये जर काय तुम्ही परचेस करत असाल, विकत काही घेत असाल, तरी सुद्धा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला हे विचारत नाही की तुमचं शिक्षण किती आहे. इवन डॉक्टरांना सुद्धा तुम्ही कधी हा क्रॉस क्वेश्चन केलेला नाही. डॉक्टरांना सुद्धा आपण कधी हे असं विचारत नाही की सर खरोखर तुमची ही डिग्री आहे का, राईट? आपण ट्रस्ट ठेवतो. प्लस आपल्याला बाकी गोष्टींशी पण काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त एका गोष्टीशी घेणं देणं आहे. मला आउटकम मिळायला पाहिजे, मला रिझल्ट मिळायला हवा. रिझल्ट, एंड रिझल्ट. व्हॉट इज द एंड रिझल्ट? फॉर एक्झाम्पल, मी जर एखादा पंप विकत घेत असेल, आणि हे लाईव्ह स्टोरी आहे आता, तर मी फक्त हेच बघेल की जी कंपनी ही सेल करत आहे त्यांचं रेकॉर्ड कसं आहे, राईट? आणि ती त्या कंपनी त्या क्षेत्रात किती दिवसापासून आहे. अगदी सिमिलर आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे ज्याला म्हणतात ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल, ज्या समस्या येणार आहेत याच्यासाठी आधी प्रिपरेशन करणं फार महत्वाचं आहे, राईट? आणि जो व्यक्ती ह्या प्रिपरेशन मध्ये असतो त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात जे हवंय, जे सक्सेस त्याला हवी आहे, ती सक्सेस त्याला मिळेल. आणि याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत, ज्या टेक्निक्स आता आपण शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप बाय स्टेप, राईट? आणि याच्याबरोबर जर शक्य झालं तर मी माझा सिलेबस सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करेन आता. स्क्रीनवर मी सगळ्यांना दाखवेन की नक्की याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, राईट? आणि नवीन ऑफिस जे आहे त्याचा व्हिडिओ मे बी तो सुद्धा मी शेअर करेन. ऑब्स्टॅकल फार महत्वाचा आहे आणि जीवनात यश प्राप्ती करण्यासाठी, सक्सेसफुल किंवा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे व्हेरियस सोर्सेस आहेत, राईट? जर खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचं असेल तर त्याला कशाची आवश्यकता आहे, कोणी सांगू शकेल का? गणेश सर, तुम्हाला सांगायचंय का? किंवा जगदीश सर, ॲज यू विश. किंवा जर कोणाला अजून बोलायचं असेल तर तुम्ही सुद्धा हँड रेज करू शकता. जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी ह्या 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, राईट? हा, हँड रेज करा फक्त. जर कुणाला बोलायचं असेल तर मी अनम्यूट करेन इकडनं. हा, येस. नाही, सीताराम सर इथून हँड म्यूट करा कम्प्युटरचा. बरं ठीक आहे. येस, राईट. हा, बोला सर. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव सर. गुड मॉर्निंग सर. जय गुरुदेव. गुड मॉर्निंग, जय गुरुदेव. हा, येस सर. जीवनात जर यश संपादन करायचं असेल तर कष्ट करावं लागेल, राईट. मेहनत ओके. घ्यावी. ओके. अजून? आणि आपल्या ध्येयाप्रत वाटचाल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न चालू ठेवावे. राईट. व्हेरी गुड सर. व्हेरी गुड. एक्सलेंट. खूप छान. हा, अजून कुणाला काही शेअर करायचं आहे का?
हा, ही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि यू हॅव टू ग्रॅब दिस ऑपॉर्च्युनिटी, राईट? जे गोल्ड बॅचचे स्टुडंट आहेत, गोल्ड, राईट, गोल्ड नंतर अजून डायमंड येईल, अजून प्लॅटिनम येईल, अजून बऱ्याच काही गोष्टी येतील. परंतु आता ही ऑपॉर्च्युनिटी आहे. जर कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही हा इथला हँड रेज करा, व्हर्च्युअल हँड रेज करा, राईट? ओके. आता काही गोष्टी बाय डिफॉल्ट आहेत, कष्ट करावे लागतील, हे सगळ्यांना माहिती आहे, राईट? परंतु यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. वर्किंग इन राईट डायरेक्शन म्हणजे एका योग्य दिशेला प्रयत्न करणे, आणि वर्किंग इन राईट मेथड, राईट? या दोन्ही गोष्टी जीवनात फार महत्वाच्या आहेत. म्हणजे एकतर दिशा महत्वाची आहे, दिशा, डायरेक्शन फार महत्वाचे आहे. ज्या दिशेला तुम्हाला जायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्याची दिशा माहिती पाहिजे, राईट? जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल आणि एक्सप्रेस हायवेवर तुम्ही मुंबईच्या दिशेने निघालेला आहात, तर नो मॅटर, याच्याने काही फरक पडत नाही तुमच्याकडे गाडी कुठली आहे, राईट? जरी तुमच्याकडे BMW असेल तरी सुद्धा काय मॅटर करतं? तरी सुद्धा मॅटर हेच करतं की तुमची दिशा बरोबर आहे का, राईट? राईट डायरेक्शन फार 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 महत्वाचे आहे. आणि याच्यासाठी जीवनामध्ये मेथड, प्रोसेस सुद्धा तितकेच महत्वाचे. आता चार गोष्टी फक्त मी तुमच्या बरोबर शेअर करेन, चार, राईट? आणि याच्यानंतर आपण प्रॅक्टिस करणार आहोत, रेग्युलर प्रॅक्टिस. आणि कारण अतिज्ञान, नॉलेजचा ओव्हर नॉलेज आजकाल फक्त एकच गोष्ट झालेली ज्याचं माहितीचा भंडार, याला काय म्हणायचं? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT ज्याला म्हणतात ना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा हा सुकाळ झालेला आहे. सुकाळ इन द सेन्स सुळसुळाट पण आणि सुकाळ पण म्हणता येईल. इतकी इन्फॉर्मेशन आता शेअर होत आहे की नेमकं करायचं काय, हेच व्यक्तीला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं, की आता करू काय. शिकण्यासारखं आणि शिकलेलं सुद्धा भरपूर आहे, राईट? परंतु रिझल्ट येत नाही, आउटकम येत नाही. मग त्यासाठी करायचं काय, याला म्हणायचं माहितीचा सुकाळ. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा हा सब्जेक्ट निघालाय म्हणून एक गोष्ट मी अजून आवर्जून सांगतो, आणि याच्यासाठी एक ट्रेनर अपॉइंट केलेले आहेत, जे डेल कार्नेगी इन्स्टिट्यूट मध्ये जगभरात जगभरात त्यांच्या बॅचेस किंवा काही गोष्टी घडतात, तर त्यामध्ये त्यांनी काही ट्रेनिंग दिलेलं आहे, राईट? मागच्या म्हणजे जेवढं काही, जेव्हापासून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टार्ट झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, ही इन्फॉर्मेशन म्हणजे 90% डेटा पूर्ण जगाचा हा कधीपासून तयार झाला असेल माहिती? कोणी सांगू शकेल का? 90% डेटा, तुम्ही अनम्यूट करू शकता जर पाहिजे असेल तर. 90% डेटा ह्या पूर्ण विश्वाचा हा जो जमा केलेला आहे, तर याच्यासाठी किती वर्ष लागले असतील, कोणी सांगू शकेल का? ओके, बरं, ओके. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पूर्ण जगभराचा डेटा कलेक्ट करण्यासाठी फक्त मागचं 1 वर्ष लागलेलं आहे, राईट? एका वर्षात पूर्ण जगाचा 90% डेटा कलेक्ट झालेला आहे, इतकी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाढलेली, राईट? जस्ट इमॅजिन, विचार करा फक्त, की हा जो काळ आहे ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, आर्टिफिशियल, की ह्या गोष्टी किती द्रुत गतीने वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे अगदी अं, आणि आपण आता कुठे चाललेलो आहोत, राईट? मी मागच्या वेळेस एक छोटासा व्हिडिओ पण शेअर केला होता, आणि आता मी पुन्हा तो एकदा शेअर करेन, की की टेक्नॉलॉजी नेमकं काय काम करते. आणि मागच्या वेळेस मी हा व्हिडिओ शेअर केला होता काही व्यक्तींसाठी ज्यांना, जस्ट अ मिनिट, राईट, ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना?
हो सर दिसते. येस, ओके, थँक्यू. आता याला म्हणायचं रोबोट. हा रोबोट डॉग आहे, सेन्सर स्टॅक, राईट. हा काय करतो, याच्यामध्ये ह्या सगळ्या काही सिस्टीम इनबिल्ट आहेत, राईट. जिथे पूर्वी मनुष्य व्यक्ती कार्य करत होता, तिथे आता ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम काम करते. हा रोबोट आहे. हा रोबोट, याला मर्यादा नाही, कुठेही जाऊ शकतो, राईट. फ्लोअरवर जाऊ शकतो, सेन्स करू शकतो वेगवेगळ्या गोष्टी. हे जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन मी शेअरिंग करतोय, आणि याच्यात तुम्हाला लक्षात येईल की काही गोष्टी अशा पद्धतीने काम करतायत, राईट. आणि आपण कुठल्या काळाकडे चाललेलो आहोत. दिस इज व्हॉट कॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. येस. आणि त्यामध्ये डिटेलमध्ये परीक्षण किंवा मॉनिटरिंग हे केलं जातं, राईट. ओके, दिस इज व्हॉट जस्ट अवेअरनेस पार्ट. अवेअरनेस साठी फक्त हे एवढं महत्वाचं आहे. परंतु हा काळ आहे आता. आता अशा काळात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, म्हणजे जस्ट तुम्ही इमॅजिन करा आता, की जी तुमची क्षमता आहे, जे हार्डवर्क आहे, या हार्डवर्कच्या तुलनेत ते हार्डवर्क, मनुष्याचं, एखाद्या व्यक्तीचं हार्डवर्क किती मॅटर करेल, राईट. आणि हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि कालच मी एका व्यक्तीबरोबर डिस्कशन करत होतो. दिल्लीवरून कॉल आला होता, आणि युथ आहेत, यंग व्यक्ती. आणि त्या व्यक्तीने मला विचारलं की सर तुम्ही नेमकं करता काय. तर मी त्यांना सांगितलं, येस, आय एम वर्किंग समवेअर इन द डिपार्टमेंट, मल्टीनॅशनल कंपनी, राईट. परंतु त्याबरोबर त्यांनी एक गोष्ट विचारली, सर याच्या व्यतिरिक्त अजून काय करता तुम्ही. आणि ते सांगताना मग मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या, की येस, आय एम ऑल्सो वर्किंग ॲज अ लाईफ कोच, माइंडसेट मास्टरी ट्रेनर, राईट. आणि हे सांगितल्यावर त्या म्हणाल्या की याची एक्झॅक्टली काय आवश्यकता आहे आता सध्याला. तर हे तुम्हाला सुद्धा रिअलाइज होत असेल की याची जास्त आवश्यकता आहे, राईट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी आलं तरी सुद्धा ह्या चार गोष्टी ज्या व्यक्तीला फार महत्वाच्या आहेत, मूलभूत आहेत, याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीचं जे कम्युनिकेशन आहे, जे संभाषण कौशल्य आहे किंवा संभाषण चातुर्य आहे, घरामध्ये आपले जे रिलेशन आहेत, नातेसंबंध आहेत, त्यांच्याबरोबर जे कम्युनिकेशन करायचं आहे, हे कम्युनिकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही घेऊ शकत, राईट. आणि बऱ्याच वेळा बोलताना मी एक गोष्ट सांगतो की मुलांना तुमचं ज्ञान नकोय. बच्चों को आपको ज्ञान की जरूरत नहीं है. बच्चों को आपके ज्ञान की जरूरत नहीं है. 10 रुपए का रिचार्ज करवा दो, इंटरनेट से वो सारा ज्ञान बटोर लेगा, राईट. आणि आज ज्या गोष्टींची चर्चा किंवा डिस्कशन किंवा अजून काही गोष्टी घडतायत ना, या सगळ्या गोष्टी फक्त जर हिशोब केला तर 10 रुपयाचं ज्ञान आहे. 10 रुपयाचं इंटरनेट, इंटरनेट नॉलेज ज्याला म्हणतात ना, 10 रुपयाचं. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मिळेल, राईट. टेक्नॉलॉजी इतकी पॉवरफुल झालेली आहे. टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी चॅलेंज करते, राईट. ज्या कंपन्या आजपर्यंत स्वतःला ग्रो नाही करू शकल्या, स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट नाही करू शकल्या, आणि एकेकाळी त्या टॉपला होत्या, टॉप मोस्ट ब्रँड होता, राईट. वेगवेगळ्या कंपन्या आहेत अशा. HMT सुद्धा त्यामध्ये आहे. जी रिस्ट वॉच आहे ना, HMT, जे काही सिनियर सिटीजन असतील त्यांना माहिती आहे की अशी HMT घड्याळ बनवण्यासाठी क्यू मध्ये थांबावं लागायचं. क्यू म्हणजे रांगेत, वेटिंग लिस्ट, थोडक्यात वेटिंग लिस्ट, ज्यामध्ये तुमचा नंबर येईल त्यावेळेस तुम्हाला ते मिळेल, राईट.
म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत, टॉप मोस्ट ब्रँड, नोकिया, टॉप मोस्ट ब्रँड, कोडॅक, फोटोच्या फ्रेम मध्ये टॉप मोस्ट ब्रँड, राईट? आणि अशा वेगवेगळ्या नामांकित कंपन्या. परंतु या सगळ्या कालबाह्य होत गेल्या. या सगळ्या कंपन्या कालबाह्य झाल्या. आज त्यांचं अस्तित्व नाही. जर तुम्ही बारकाईने विचार केला, कारण वेळेनुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी ते असमर्थ ठरले, राईट? आणि जो व्यक्ती वेळेनुसार, मी पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीवर इन्सिस्ट करेन, भर देईन, की जर तुम्हाला स्वतःच अस्तित्व लॉंग टर्म साठी टिकवायचं असेल, तर तुम्हाला टेक्नॉलॉजी अडॉप्ट करावी लागेल. टेक्नॉलॉजी, नॉट ओनली टेक्नॉलॉजी, परंतु स्वतःमध्ये स्वतःच स्किल सेट आणि माइंडसेट, या दोन गोष्टी आहेत, राईट? स्किल सेट हा असा म्हणजे एक कॉन्टेंट आहे किंवा असा पार्ट आहे की ज्याच्यामुळे जीवनामध्ये धनप्राप्ती, आर्थिक धनसंपत्ती किंवा समृद्धी प्राप्त होऊ शकते. स्किल सेट. कम्युनिकेशन हे एक स्किल आहे, राईट? आणि याच्याबरोबर प्रेझेंटेशन हे एक स्किल आहे. वेगवेगळे व्हेरियस स्किल आहेत ह्या. सेलिंग हे स्किल आहे, राईट? आणि ह्या सगळ्या स्किल व्यक्तीने अडॉप्ट करणं फार गरजेचं आहे, जर लॉंग टर्म मध्ये त्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल. इवन असं समजू नका की जर तुम्ही फक्त कुटुंबात किंवा घरात किंवा गृहस्थ असाल फक्त, तरी सुद्धा तुम्हाला याची आवश्यकता आहे, राईट? कारण एक एक्झाम्पल देतो. काही दिवसांपूर्वीच मी ज्या ट्रेनिंग मध्ये मी सुद्धा जे काही अडॉप्ट करतोय किंवा पार्टिसिपेशन करतोय, तिथे एक पार्टिसिपंट्स होत्या महिला, ज्यांची दोन्ही मुलं इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांनी, आणि त्यांना आता घर सोडावं लागलंय, राईट? आता ते त्या घरात नाही राहत. आता त्यांना दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे, मे बी बँगलोर किंवा दुसरी काही चांगली सिटी. आता ह्या ज्या महिला होत्या, यांना त्यावेळेस जाणवलं की जर, कारण पूर्ण आयुष्य त्यांचं मुलांच्या सर्व करण्यात, म्हणजे विचार करा, 24 वर्षाची जर मुलं असतील तर त्यांच्या जन्मापासून 24 वर्षापर्यंत ते त्या मुलांच्या सोबत होते. तेच त्यांचं विश्व, तेच त्यांचं कुटुंब, किंवा फॅमिली किंवा पूर्ण जग, राईट? एका सामान्य गृहिणीसाठी दुसरं काय मोठं विश्व असतं. हं? परंतु आता ते त्या घरात नाहीयेत. आता त्यांना कामानिमित्त जावं लागलं, आणि एक ना एक दिवस कुटुंबातील ती लहान मुलं आहेत ना, ती जशी मोठी होतील तसं त्यांना बाहेर जावं लागेल. आयदर मुली असतील तर त्यांना विवाह करून जावं लागेल, आणि मुलं असतील तर कामानिमित्त बाहेर जावं लागेल, राईट? सिच्युएशन डिपेंड्स ऑन सिच्युएशन. परंतु ज्या वेळेस अशी वेळ किंवा परिस्थिती येईल ना, त्यावेळेस तुमचा माइंडसेट तुम्हाला दिशा दाखवेल किंवा जगण्याचं कारण देईल, कॉज देईल. आणि त्या मॅडम म्हणाल्या की थँक्यू सर, की मी या बॅच मध्ये आहे, प्लॅटिनम सेक्शन आहे तो, तर मी ह्या बॅच मध्ये आहे, आणि त्या कोर्सची फी नियर अबाउट 3 लाख रुपीज आहे. लाईफ कोचिंग आहे ते सुद्धा, पण 3 लाख रुपये फी आहे त्या कोर्सची, आणि त्यामध्ये व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आहेत, राईट? पाठीमागे जे दिसतंय तुम्हाला, ह्या व्हेरियस ऍक्टिव्हिटी त्याचसाठीच आहेत. तर आता त्या स्वतःहून म्हणतात की मुलं जरी नसतील माझ्या बरोबर आता, तरी सुद्धा मला जगण्यासाठी कारण आहे. आणि हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर अशी सिच्युएशन आली तर त्याच्यासाठी काही कॉज आहे का, कारण आहे का, राईट? पीस ऑफ माइंड, जे कम्युनिकेशन स्किल आहे हे तर तुम्हाला तुमचंच करावं लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तरी सुद्धा ते तुमच्या बिहाफ मध्ये दुसऱ्या व्यक्तीशी नाही बोलणार. इंटरनेटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालेल, परंतु घरामध्ये एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा फील्डवर, साईटवर, जिथं तुम्हाला चर्चा करायची आहे तिथे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग नाही. तिथे तुमचं कम्युनिकेशन महत्वाचं आहे, राईट? आणि प्रत्येक व्यक्तीचं हे आद्य आणि फर्स्ट ड्युटी आणि कर्तव्य आहे की त्याने स्वतःला इम्प्रूव्ह करणं, राईट? हा, कम्युनिकेशन स्किल फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पीस ऑफ माइंड, मेंटल पीस ऑफ माइंड, याच्यामध्ये टेक्नॉलॉजी काहीही करणार नाही, राईट?
तुमच्या आजूबाजूला किती संसाधन आहेत, तुमचा मोबाईल किती मोठ्या ब्रँडचा आहे, ऍपलचा आहे किंवा अजून चांगले ब्रँड मोटोरोला किंवा ओप्पो किंवा अजून कुठलाही, आयफोन आहे का वन प्लस आहे, राईट. परंतु पीस ऑफ माइंड साठी हे बाहेरचे रिसोर्स मदत नाही करत. पीस ऑफ माइंड जर एखाद्या व्यक्तीला हवा असेल तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीलाच कार्य करावं लागेल, राईट. आणि ते कार्य करताना तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. पीस ऑफ माइंड म्हणजेच माइंडफुलनेस मेडिटेशन. माइंडफुल, आता माइंडफुल म्हणजे प्राणायाम नाही, माइंडफुल म्हणजे दुसरं मेडिटेशन नाही, पण माइंडफुल म्हणजे स्वतःशी कनेक्ट होणं, राईट. हे करणं फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वतः कार्य करावं लागेल. टेक्नॉलॉजी किती डेव्हलप झाली तरी सुद्धा, राईट, हेल्थ हेल्थसाठी सबस्टिट्यूट नाहीये, राईट. आणि ज्या व्यक्तींबरोबर मी आता चर्चा करतोय, डिस्कशन करतोय, भेटतोय, या प्रत्येक व्यक्तीचा जर पहिला फोकस असेल ना, तर तो फोकस हेल्थ आहे, राईट. आणि पोस्ट कोविड ह्या 2 वर्षाचा फक्त एक अनालिसिस करा. मी जे काही बोलतोय ना याचं अनालिसिस करा. पोस्ट कोविड हे जग किती बदललंय, पोस्ट कोविड. आणि येणाऱ्या 2 वर्षात म्हणजे मागच्या 2 वर्षात किती बदललंय आणि पुढच्या 2 वर्षात किती बदलणार आहे, विचार करा. जस्ट इमॅजिन. ज्या दिशेला द्रुतगतीने आपण प्रगती करत आहोत, राईट, मागच्या 2 वर्षात काय काय बदलले. तर हेल्थची डेफिनेशन बदललेली आहे. हेल्थ, आरोग्य याची डेफिनेशन बदललेली आहे आता. पूर्वी याच्याकडे एवढं गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं, आता पाहिलं जात आहे, राईट. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली जाते. मनुष्य शरीर जे आहे याचं जर डिटेलमध्ये वर्कआउट केलं तर ते सुद्धा आता दाखवलं जातं. जे 90% डेटा आता कलेक्ट केलाय ना, तुमची जी स्मार्ट वॉच आहे, स्मार्ट वॉच जर असेल, आता हे अॅनालॉग आहे. डिजिटल स्मार्ट वॉच जे आहे ना, ती तुमची हार्टबीट काउंट करते, राईट. हार्टबीट आणि इवन किती स्टेप तुम्ही चाललेला आहात ते सुद्धा. आणि तो डेटा अॅक्युरेट आहे बरं का. जर तुम्ही क्रॉस चेक केला, चांगल्या क्वालिटीचा जर घड्याळ असेल तर तो डेटा चेक करता येतो, राईट. आणि तो बरोबर आहे. 90% डेटा आता कलेक्ट झालेला आहे 1 वर्षात मागच्या. तुम्ही जे श्वास घेत आहात याची सुद्धा काउंटिंग होत आहे. आणि इवन डायबिटीज जर कुणाला असेल, शुगर जर कुणाला असेल, तर त्याला आता ब्लड काढायची गरज पण नाही. असं सुद्धा काही टेक्नॉलॉजी आणि मशीन्स आलेले आहेत. इवन तुम्ही मोबाईलवर जितक्या वेळ बोलताय किंवा जे बोलत आहात त्या इन्फॉर्मेशन वरून सुद्धा ते कॅल्क्युलेट होतं, राईट. ह्या सुद्धा गोष्टी आलेल्या आहेत. टेक्नॉलॉजी चॅलेंज करते तरी सुद्धा हेल्थ हेल्थ फार महत्वाची आहे. आणि हेल्थ साठी सबस्टिट्यूट नाही, त्यासाठी प्रिकॉशन तुम्हाला घ्यावं लागेल, राईट. डायटिंग जे कन्झ्युम करत आहोत आपण याच्यासाठी सबस्टिट्यूट नाही, त्याच्यासाठी अवेअरनेस आपल्याला हवा आहे. तर या व्हेरियस गोष्टी आहेत 4, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला ह्या व्हिडिओ प्रमाणे बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या सेवेसाठी असतील. परंतु मनुष्य या नात्याने तुम्हाला स्वतःची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. हा ब्रह्म मुहूर्त जो आहे ना, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही देऊ शकत, राईट. याच्यासाठी पर्पज आणि कॉज पाहिजे, राईट. आणि याच्यासाठी जो काही आपला हा सेशन आहे याच्यामध्ये व्हेरियस टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. मी तुम्हाला शेअर करेन आपण काय काय शिकणार आहोत ऑफलाईन सेशन मध्ये, राईट. ऑफलाईन म्हणजे, कारण ह्या सगळ्या जर टॉपिक किंवा कन्सेप्ट शिकवायच्या असतील तर त्यासाठी थोडासा वेळ पाहिजे, राईट. वेळ पाहिजे, टाइम इज व्हेरी मच नेसेसरी. आणि कमिटमेंट पाहिजे. कमिटमेंट कमिटमेंट असेल तरच ह्या गोष्टी, टाइम आणि मनी इन्व्हेस्ट करायची जर तयारी असेल तर ह्या गोष्टी घडतील. आणि आफ्टर ऑल दिस इज व्हॉट माइंडसेट. ज्या व्यक्ती होत्या ज्यांनी मला ऑनलाईन म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये ते ऍक्टिव्हेट आहेत. आणि इव्हन म्युच्युअल फंड पण आपण डिस्कस करणार आहोत. इन्व्हेस्टमेंट, काल मी जी गोष्ट बोललो ना, प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे की तो करोडपती होईल त्याच्या जीवनामध्ये, राईट. करोडो रुपये त्याच्या अकाउंट मध्ये असतील. आणि आजच्या काळात हे शक्य आहे, इट इज पॉसिबल. यासाठी व्हेरियस काही बिझनेसेस, काही मार्ग आहेत.
ट्रेडिंग आहे किंवा म्युच्युअल फंड आहे काही, किंवा काही व्यक्ती करत पण असतील, शेअर मार्केट सुद्धा आहे. परंतु या सगळ्यांमध्ये एक इन्व्हेस्टमेंटचा असा मार्ग आहे जो अतिशय सुरक्षित आहे. राईट. त्या मॅडमने जो मला प्रश्न विचारला तो हाच प्रश्न होता की सर, व्हॉट आर यू डुईंग अदर दॅन युअर प्रोफेशन. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की आय एम ऑल्सो वर्किंग ॲज माइंडसेट मास्टरी ट्रेनर. राईट. आणि एनर्जी हिलर. आता एनर्जी म्हणजे काय, वास्तू त्या एनर्जी मध्ये येते. आणि तुम्हाला सांगतो, हे इतकं इम्पॉर्टंट आहे, स्वतःची फ्रिक्वेन्सी रेज करणं. स्वतःची फ्रिक्वेन्सी, जरी तुमच्या जीवनामध्ये काही चुकीचं घडणार असेल ना, तरी ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला गाईड करते. राईट. आणि ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला सांगते की जस्ट एकदा क्रॉस चेक करून पाहूया. क्रॉस चेक, क्रॉस चेक करायला काय हरकत आहे, असं ती फ्रिक्वेन्सी बोलते. राईट. आणि तशा गोष्टी जीवनामध्ये घडतात सुद्धा, आकर्षित होतात सुद्धा. राईट. पण त्यासाठी आधी काय करावं लागेल, आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी हाय करावी लागेल. आणि म्हणजे काल वास्तू परीक्षणासाठी मी गेलो होतो, तर त्यावेळेस मला आय हॅव रिअलाइज दिस, आधी सगळं चुकीचं होतं, परंतु योग्य वेळी त्यांनी विचारल्यामुळे पुन्हा तो प्लॅन सेट झाला. राईट. मी एक प्लॅन सुद्धा दाखवेन तुम्हाला इथे. जस्ट अ मिनिट. म्हणजे आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींचे हे प्लॅन माझे पाहून झालेले आहेत. आणि अजून काही गोष्टी आहेत त्या पण मी तुमच्या बरोबर शेअर करेन. वेगवेगळ्या व्हेरियस मार्ग आहेत हे. येस. जस्ट अ मिनिट. त्यामध्ये जरी चुकीच्या जागी काही गोष्टी असतील, तर तो व्यक्ती स्वतःहून त्याला ते रिअलाइज सुद्धा होतं की येस, मला हे चेंज करणं गरजेचं आहे. आणि त्या जीवनामध्ये एनर्जी हिलर, राईट, एनर्जी ऊर्जा शक्तीचं बॅलन्स करणं फार 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 महत्वाचं आहे. राईट. ओके. जस्ट मिनिट, ही फाईल जरा ओपन होत आहे तोपर्यंत. जस्ट ओके. गुड. एकच फक्त 20 सेकंदात मी हे करतोय. ओके. व्हेरी गुड. मी डाउनलोड करून घेतोय हे. आणि वास्तू सुद्धा तुम्हाला ती मदत करते. राईट. आणि त्याबरोबर त्यानंतर त्या मॅडम बरोबर माझं थोडं कम्युनिकेशन झालं. आणि त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, ओ यू आर डुईंग स्ट्रेस मॅनेजमेंट. आणि त्यावेळेस मी त्यांना पुन्हा करेक्ट केलं. आपल्यापैकी किती लोक कचऱ्याचं मॅनेजमेंट करतात? हँड रेज करा जरा. कचरा मॅनेजमेंट करणारे व्यक्ती किती आहेत? हा, दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचे व्हिडिओ सगळ्यांचे ऑफ आहेत. राईट. ओके. व्हेरी गुड. कचऱ्याचं मॅनेजमेंट कोणी केलंय का आतापर्यंत? चॅट बॉक्स मध्ये लिहा प्लीज. कृती करा, काहीतरी ऍक्शन करावी लागेल ना. हा. कचरा किती व्यक्ती मॅनेज करतात घरातला? प्रश्न कळाला का? कचरा किती व्यक्ती मॅनेज करतात? कचरा, कचरा जो घरातला कचरा आहे, हा किती लोक मॅनेज करतात? हा. काही व्यक्तींनी उत्तर दिलेलं आहे. राईट. बाकीच्याने उत्तर नाही दिलं, कारण काय उत्तर आहे याचं ते पण माहिती नाही. राईट. हा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. घरातल्या कचऱ्याचं मॅनेजमेंट केलं जात नाही. काय केलं जातं, तो कचरा बाहेर फेकला जातो. आता याला मॅनेजमेंट नाही म्हणत, याला क्लिन्झिंग म्हणतात. राईट. डिटॉक्सिफिकेशन म्हणतात, डिस्पोजल म्हणतात. हा, डिस्पोजल एरिया एक असतो, याला डिस्पोजल म्हणतात. राईट. आणि जो व्यक्ती ह्या गोष्टी करतो, राईट, आता मी तुम्हाला एक फाईल शेअर करेन आणि जिथून ही कन्सेप्ट स्टार्ट झाली ते मला तुम्हाला शेअरिंग करायचं आहे. जस्ट अ मिनिट.
जीवनामध्ये ऊर्जा शक्तीच महत्वाच्या आहेत आणि ऊर्जा शक्ती मॅटर करतात आणि ते मॅनेज करणं फार महत्वाचं आहे. आतापर्यंत जे काही आपण पाहिलं यामध्ये महत्वाची गोष्ट काय होती की या दोन ज्या स्किल आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी फार पुढे गेलं, प्रगत गेलं, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला ग्रोथ करू शकाल. इन्व्हेस्टमेंट हा असा सेक्टर आहे की जर त्याचं नॉलेज असेल तर, राईट. आणि काल मी जे बोललो की आता आपण सगळेजण याला रिच डॅड पुअर डॅड मधला हा रेफरन्स आपण घेतला होता की इलिटरेट आहोत. म्हणजे फायनान्शियल इलिटरेटचा अर्थ होतो की आर्थिक साक्षरता नाही, आर्थिक निरक्षरता आहे. 40 वर्ष 50 वर्ष व्यक्ती काम करतात, परंतु त्यांना हे माहिती नाही की याच्यातली थोडी ठराविक अमाऊंट जर मी इन्व्हेस्ट केली असती तर 50 वर्षाच्या पुढे, 40 वर्षाच्या पुढे मग मला काम करायची धनसंपत्तीसाठी आवश्यकता नाहीये. राईट. काम करावं लागेल, परंतु पैशांसाठी नाही. आणि आज परिस्थिती अशी आहे की व्यक्तीला पैशांसाठी काम कर, त्याची अंतर्मनात इच्छा नाही. 90% लोक असे आहेत, 80 ते 90% लोक की ज्यांना त्यांचं काम प्रोफेशन आवडत नाही. राईट. त्यांना नाही आवडत, जे जे काम ते करत आहेत ते त्यांना आवडत नाही, तरी सुद्धा त्यांना फोर्सफुली ते करावं लागते. का? फक्त मॅनेजमेंटसाठी, फायनान्शियल मॅनेज करण्यासाठी. राईट. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्यानंतर कचऱ्याचं जसं मॅनेजमेंट होत नाही तसं स्ट्रेस, स्ट्रेस म्हणजे काय? ताणतणाव, स्ट्रेसचं मॅनेजमेंट होत नाही. तो स्ट्रेस रिमूव्ह करावा लागतो, रिमूव्हच करावा लागतो, तो घालवावाच लागेल. राईट. त्याला मॅनेज करून ठेवलं तर तो पुन्हा इमोशन बरीड अलाइव्ह, म्हणजे जे भावना तुम्ही पुरून टाकलेल्या आहेत आता, पण जिवंत, त्या कधीही मरत नाही. वेळ, संधी प्राप्त होताच त्या पुन्हा उफाळून बाहेर येतील. राईट. म्हणून याच्यावर कार्य करावं लागेल. त्याचं नियोजन जर करायचं असेल तर त्याला रिमूव्ह करावं लागेल. आणि त्यावेळेस त्यांना रिअलाइज झालं की याची फार आवश्यकता आहे. कारण आजपर्यंत प्रत्येक व्यक्ती फक्त एका गोष्टीवर, ऑब्स्टॅकल जे मी सांगितलं, किंवा व्यवधान, अडीअडचणी, समस्या, बाधा, ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर काय काम करायचं हेच माहिती नाही. आणि तात्पुरता एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की अजून 10 दिवसांनी, 15 दिवसांनी पुन्हा नवीन प्रॉब्लेम अराईज होतो. राईट. आणि याच्यासाठी आपल्याला स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि हे कार्य आपण करणार आहोत. याच्या 4 गोष्टी आहेत. बाकी काही कळालं नाही तर ह्या 4 गोष्टी मात्र अंतर्मनामध्ये एकदम पक्क्या बसवून ठेवा. हे का, हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. राईट. हे सगळं बदलणं पण शक्य आहे आणि इट इज पॉसिबल. हे चेंज पण होऊ शकतं. पण यासाठी काय पाहिजे? यासाठी बेसिक नॉलेज पाहिजे. बेसिक. शाळा आणि कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं ना, ते जीवनात प्रगतीसाठी फक्त 12% 12% युटिलाइज होतं. किती? 12%. परंतु ह्या 12% व्यतिरिक्त अजून काही ज्ञान आहे जे व्यक्तीला स्वतःच्या जीवनामध्ये अप्लाय करणं, आणि ते ज्ञान आता त्याची आपण चर्चा करतोय. फॉर एक्झाम्पल, जिथे आपली ब्रँच आहे तिथे वेगवेगळ्या ट्युशन्स आहेत, किंवा मुलांच्या करिअर डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा बऱ्याच प्रोसेस आहेत. राईट. या एकेका कोर्सची ट्रेनिंगची फी, कॉलेज आणि क्लास, ट्युशन्स, स्कूल किंवा एक्स्ट्रा क्लासेस, कोचिंग, अभ्यासाचं सांगतोय मी, अकॅडमिक, याची फीज नियर अबाउट 25,000 टू 50,000 टू 75,000 टू 1 लाख टू 1,50,000 असे बॅचेस आहेत. राईट. आणि मला मागच्या 2 आठवड्यापूर्वीच कळालं की लातूरमध्ये इतकं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत की जिथे म्हणजे फॅक्टरीज आहे. राईट. आणि असे बरेच कॉलेजेस आहेत. असे बरेच कॉलेजेस, बरेच ट्रेनिंग, बरीच इंडस्ट्री आहे की ज्यामध्ये शिक्षणावर, शिक्षण इन द सेन्स अकॅडमिक, लिहिता वाचता येणं एवढं जर ज्ञान पर्याप्त आणि पुरेसं असतं तर आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असत्या. कुठल्या? हेल्थ असतं चांगलं, आरोग्य. पण आज तुम्ही जर पाहिलं ना तर हे टॉप मोस्ट पोझिशन प्रोफेशनचेच व्यक्ती आहेत जे हेल्थ मध्ये स्ट्रगल करतायत. राईट. ओबेसिटी, वजन वाढणे, हा इतका साधारण सब्जेक्ट आहे.
जे मी फक्त 15 दिवस ते 30 दिवसात मॅनेज करू शकतो. 30 दिवसात, राईट? 30 दिवसात. आणि अपकमिंग काही लीडर आहेत जे हेल्थ कोच म्हणून कार्य करतायत. हेल्थ कोच कोचिंग करायचं आहे, पण ज्यामध्ये तुम्ही स्वतः पहिलं स्वतःचं एक्झाम्पल सेट करावं लागेल, राईट? आणि कोचिंग किंवा ट्रेनिंगचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आणि पार्ट किंवा क्वालिटी किंवा त्याची प्रॉपर्टीज काय आहे? ट्रेनिंग ट्रेनर किंवा ट्रेनिंग या फील्डमध्ये जो व्यक्ती येणार आहे, तो जो व्यक्ती ते बोलत आहे ना, ते सगळं आधी त्याला करावं लागतं, राईट? तर ते ट्रेनिंग सुद्धा मॅटर करेल आणि तर त्या व्यक्तीचा इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव पडेल. आणि इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत पारंगत व्हायचं असेल ना, तर काय करावं लागेल? तुम्हाला त्याचा कोच बनावं लागेल. जे व्यक्ती सगळ्यात जास्त लेझी असतात, फॉर एक्झाम्पल, उदाहरण देतो फक्त, परमेश्वर त्यांना कोच बनवून टाकतो, ट्रेनर बनवतात. का? कारण ते सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला फॉलो कराव्या लागतात, राईट? म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर असं वाटत असेल की मला खूप कंटाळा आहे किंवा मी काही कार्य नाही करू शकत, तर परमेश्वराला एवढीच प्रार्थना करा की ह्या पर्टिक्युलर फील्ड मधलं परमेश्वरा मला कोच बनव, मला ट्रेनर बनव, मला प्रशिक्षण देणारा बनव, मला व्यक्तींना, तरुणांना, मुला मुलींना, गृहिणींना यांना घडवण्यासाठी ही प्रेरणा दे, राईट? आणि जो व्यक्ती कोच प्रोफेशन मध्ये येईल ना, बाय डिफॉल्ट त्याला सगळं फॉलो करावं लागेल, बाय डिफॉल्ट. दुसऱ्यांच्या जीवनात तर परिवर्तन घडेलच, परंतु त्या व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल. यालाच ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात, राईट? ट्रान्सफॉर्मेशन, इतका बदल, आमूलाग्र बदल घडेल. म्हणून बाहेरचा काळ कितीही मोठा असेल, युट्यूबवर अजून कितीही व्यक्तींचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, परंतु जोपर्यंत तुमचा युट्यूब चॅनल ओपन होत नाही, तोपर्यंत जीवनात परिवर्तन कसं घडेल? फक्त ऐकल्याने, म्हणजे मी सांगितलं ना, माहितीचा सुकाळ झालाय, सुकाळ. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इतकी माहिती, इतकी माहिती, पण करायचं काय त्या माहितीचं, राईट? आणि एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं ना, तो हा हे तर मला माहिती आहे, हे तो मुझे पता है, ये तो मैंने किया है. लॉ ऑफ अट्रॅक्शन जर असं कुणाला विचारलं, हाँ ये तो मुझे पता है, ये तो मैंने देखा था, लॉ ऑफ अट्रैक्शन ऐसे काम करता है. जस्ट आप पार्किंग के बारे में सोचिए, फिर आपको पार्किंग की जगह मिल जाएगी. अरे लॉ ऑफ अट्रैक्शन बस पार्किंग तक सीमित नहीं है. और ये बेसिक लॉ ऑफ अट्रैक्शन जिसके आप जिक्र और बात कर रहे हो, बहुत सारे लोग ऐसे भी हैं जिनके जीवन में इसकी वजह से बदलाव नहीं आ रहा है. उसके बाद वही लोग कंप्लेन करते हैं कि ये सारी चीजें तो मैंने फॉलो की, लेकिन मुझे तो रिजल्ट नहीं आया. क्यों नहीं आया? क्योंकि आपके पास प्रॉपर गाइडेंस और ट्रेनिंग नहीं था. जो कुछ भी आपने सीखा वो बेसिक था, बेसिक, राइट? अफर्मेशन के लिए और कुछ रूल है, 4, 4 और 3. क्या आपको पता है? नहीं पता. तो बस एक चीज पकड़ के, एक चीज समझ के, आपको ऐसे लग रहा है कि वो सारी चीजें आपके जीवन में काम करेंगे. ये नहीं हो सकता है. उसके लिए क्या करना पड़ेगा? हमें अपग्रेड होना होगा, अपग्रेड. जसं तुम्ही मोबाईल अपग्रेड करता ना, मोबाईल, मोबाईल मध्ये नवीन नवीन सॉफ्टवेअर वगैरे येत राहतात, राईट? सॅमसंगचा जर मोबाईल असेल तर त्यामध्ये 15 दिवसाला, 1 महिन्याला हा मेसेज येतो, मेसेज की येस यू हॅव टू अपग्रेड युअर मोबाईल. पण कधी तुम्ही स्वतःला विचारलं की तुम्ही स्वतःला किती अपग्रेड केलेलं आहे, राईट? स्वतः किती अपग्रेड झालेला आहात? आणि जर तुम्ही अपग्रेड नाही केलं स्वतःला, तर येणाऱ्या काळात तुम्ही डिग्रेड होऊन जाल, राईट? कुठलंही प्रोफेशन असू द्या तुमचं. असं होत नाही. इवन गव्हर्नमेंट एम्प्लॉई जरी असलात तरी सुद्धा तुम्हाला स्वतःला अपग्रेड करावं लागेल, राईट? आणि ते अपग्रेड करण्यासाठी काही टेक्नॉलॉजी आहेत, काही टेक्निक आहेत, ज्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल, राईट? आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता आपण डिस्कस करत आहोत, याच्यामध्ये हे मॅटर करतं, राईट? माहितीचा सुकाळ पण काय कामाचा, जर जीवनामध्ये आचरणात नसेल. आणि शाळा कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं ते 12% आहे, 12%. कारण इंडस्ट्रीमध्ये त्या व्यक्तीला अप्रेंटिस किंवा ग्रॅज्युएट ट्रेनिंग, जीईटी, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी म्हणून कार्य करावं लागतं आधी. ग्रॅज्युएट आहे,
परंतु ट्रेनी म्हणून काम करावं लागेल, राईट? आणि त्याचं वय 25 वर्ष आहे, परंतु आधी ट्रेनी बनावं लागेल. का? कारण करता करता शिकू कन्सेप्ट फार जुना आहे, राईट? करता करता नाही शिकता येत, पहिल्यांदा शिकावं लागेल. जो व्यक्ती करता करता शिकू असं म्हणेल, त्या व्यक्तीला 5 ते 10 वर्ष लागतील त्या बारकावे कळण्यासाठी. परंतु ज्या व्यक्तीने आधी शिक्षण प्राप्त केले, ट्रेनिंग प्राप्त केलंय, प्रशिक्षण प्राप्त केलेलं आहे, त्या व्यक्तीमध्ये क्षमता आहे की तो 10 वर्षाचं काम 1 वर्षात करेल. आणि दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. जे काही गोल्ड बॅच मध्ये ट्रेनर म्हणून पार्टिसिपेट करत आहेत, त्यांच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे, राईट? तुम्हाला 10 वर्षाचं कार्य 1 वर्षात करायचंय. आणि मी तर किती दिवसांची मुदत मागितली? फक्त 6 महिने. माझ्या बरोबर जर 6 महिने तुम्ही कार्यरत राहिलात, तर यानंतर स्टेजवरचा पहिल्या दिवसाचा परफॉर्मन्स आणि 6 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर जो परफॉर्मन्स असणार आहे, हा ड्रास्टिक चेंज असेल, राईट? कारण कम्युनिकेशन हे तुम्हालाच करावं लागेल तुमच्या बिहाफ मध्ये. मी नाही बोलू शकत किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण नाही बोलू शकत. कम्युनिकेशनच महत्वाचं आहे असं मी नाही म्हणत आहे, परंतु कम्युनिकेशन पण महत्वाचं आहे. आणि ज्या व्यक्तीकडे संभाषण कौशल्य आहे, त्याच्याकडे ग्रोथ, ऑपॉर्च्युनिटी, प्रॉस्पेरिटी या सगळ्या गोष्टी आकर्षित होते, राईट? आणि म्हणून कम्युनिकेशन डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट स्टेप बाय स्टेप आपल्याला शिकायची आहे, ग्रास्प करायची आहे, राईट? मी एक सिलेबस पण शेअर करेन तुमच्या बरोबर, की जे आपल्याला डिस्कस करायचंय, शेअरिंग करायचंय. हा महत्वाचा पॉइंट काय होता? जी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात वेल्थ कमी, वेल्थ फॉर एक्झाम्पल फायनान्शियल स्ट्रगल करताय, आर्थिक स्वतंत्रता किंवा आर्थिक क्षेत्रात कमकुवत आहात, प्रगती नाही होते, मग काय करावं लागेल? वेल्थ मास्टरी कोच बनावं लागेल. हा. आणि जो व्यक्ती वेल्थ मास्टरीत कोच बनेल, त्या व्यक्तीला स्वतः ते सगळे नियम अप्लाय करावे लागतील, राईट? दोन गोष्टी फार महत्वाच्या वेल्थसाठी. एक आहे नीड, दुसरी आहे वॉन्ट, राईट? एक आहे गरज, दुसरी आहे इच्छा. आणि इच्छेच्या या मायाजाळात इतके व्यक्ती अडकलेले आहेत की ज्या गरजा आहेत ते सुद्धा विसरलेत, राईट? परंतु या दोन गोष्टी जर मॅनेज केल्या आणि याच्याबरोबर स्वतःची फ्रिक्वेन्सी रेज केली, तर त्या गोष्टी तुमच्या जीवनात आकर्षित होतील. आणि आज ज्या वेळेस मी अशा तरुणांबरोबर, आता ज्या मॅडम बरोबर मी डिस्कस केलं, दिल्लीच्या होत्या त्या, फक्त त्यांनी एवढीच गोष्ट सांगितली की सर फिर आपका सेशन तो पूरा मराठी में है, मीन्स ऑल युअर सेशन्स इन मराठी, राईट? हाँ, त्यावेळेस मी त्यांना म्हणालो, येस दिस इज व्हॉट द रिक्वायरमेंट ऑफ माय स्टेट, ये मेरे मेरे प्रांत की, महाराष्ट्र की, जहाँ पे मैं रहता हूँ उनकी ये जरूरत है, इसीलिए मुझे लोकल लैंग्वेज में ये सारे प्रोग्राम करने पड़ते हैं. बट हियर एंड आफ्टर आई विल ऑल्सो कंडक्ट इंग्लिश सेशंस फॉर अदर्स, राइट? दे दोज हु डोंट नो मराठी और मे बी हिंदी, लिटिल हिंदी, बट आई विल ऑल्सो कंडक्ट सेशन इन इंग्लिश. बट राईट नाव, आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या व्यक्तींना सांगतोय की जर तुम्हाला महाराष्ट्राचा गौरव वाढवायचा असेल, आता जस्ट मराठी दिन साजरा झाला, राईट? परंतु माझं अजून एक एक फक्त एक सेंटेन्स आहे का, जर महाराष्ट्राचा गौरव वाढवायचा असेल आणि या वर्ल्ड मध्ये जर आपल्याला सर्व्हाइव्ह करायचंय विथ प्राईड, मी असं नाही म्हणत, पण स्वाभिमानाने जर जगायचं असेल तर यू मस्ट लर्न इंग्लिश. इंग्लिश बोलता येणं गरजेचं आहे, राईट? Wherever it is possible, you have to communicate in English. You have to communicate, right? आणि दिस इज व्हॉट वी हॅव एक्सपिरियन्स. तुम्ही सुद्धा हे पाहिलं असेल, मराठी ही राजभाषा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची, संत तुकाराम महाराजांची, एकनाथ महाराजांची ही बोली भाषा आहे, राईट? मराठी. लाभले भाग्य आम्हास बोलतो आम्ही मराठी, राईट? परंतु या मराठीचा गौरव जर वाढवायचा असेल तर स्वतःला फक्त एका चाकोरीबद्ध याच्यात कोंडून ठेवू नका. आणि आपले ज्या क्षमता आहेत त्यांचा विकास करण्यासाठी भाषेचं ज्ञान प्राप्त करा. आणि हे का करायचं? सेकंड लँग्वेज का येणं गरजेचं आहे?
कारण याच्याने आपले न्यूरॉन्स डेव्हलप होतात. न्यूरॉन्स. 40 वर्षाच्या पुढे तुमच्याकडे कुठलं कार्य आहे? 40 वर्षाच्या पुढे बियॉन्ड 40, मला सांगा, घर झालं, गाडी झालं, मुलं झाले, मुलं मोठी झाले, राईट? आता करण्यासाठी पर्पज काय आहे? जी एनर्जी 20 मध्ये होती, 25 मध्ये होती, ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रगल करायचा होता की मला हे सगळं सेटअप करायचं आहे, मला सेटलमेंट करायची, म्हणजे सेटलमेंट इन द सेन्स मला सेटल व्हायचे स्वतः संसारात किंवा या विश्वात, जगात माझं स्थान निर्माण करायचे. 40 पर्यंत तर ते झालं ना. आता मला सांगा 41व्या वर्षी पर्पज काय आहे, मोटो काय आहे? आणि काल आपण लाईफ अलाइनमेंट, न्यूरो अलाइनमेंट पण शिकलो. हा पिरॅमिड आहे, राईट? सुरुवात पर्पजनेच होते. तुमचं पर्पज काय, मिशन काय? ज्याला पर्पज आणि मिशन माहित नाही तो कशाला उठेल पहाटे? हा, तुम्ही सांगा मला, का उठेल पहाटे? कशासाठी उठू मी पहाटे? पण जर माझ्याकडे पर्पज आहे, राईट? जर फॉर एक्झाम्पल आता एक छोटस उदाहरण घेऊ. जर मला प्रोग्राम कंडक्ट करायचा आहे तर मला सगळ्यात आधी उठून आंघोळ करावीच लागेल ना. माझ्याकडे पर्पज आहे, राईट? आणि जर मी तुम्हाला गाईड करतोय, फॉर एक्झाम्पल काही व्यक्तींना, पार्टिसिपेंट्सना ट्रेनिंग सेशन्स जर देत असेल, तर मला एक्सरसाइज करावं लागेल ना आधी, राईट? आणि मला पुस्तकं वाचावी लागतील, मला नोट्स काढाव्या लागतील. हा, माझ्याकडे बघा. येस, हे काय आहे? स्किपिंग रोप आहे. हे माझ्या टेबलवरच असतं इथं, राईट? का? कारण मला हे गाईड करायचंय. आणि फिजिकल एक्सरसाइज पण आपण करून घेऊ, आणि बऱ्याच वेळा मी ह्या केलेला आहे, राईट? हे का करावं लागेल? हा पर्पज आहे. तो पर्पज साध्य करण्यासाठी हा रिसोर्स आहे, आणि माझ्यासाठी हा फार महत्वाचा आहे, राईट? माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी, ज्या माझ्या डायरीज आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर ह्या प्रत्येक, आता ही डायरी तर भरत आलेली, राईट? कुठलंही पान तुम्ही हे करा, ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतायत. जर दिसत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, आणि इथं जर पाहिलं तर डेट वाईज काही गोष्टी केलेल्या आहेत मी, राईट? हे मी का दाखवतोय तुम्हाला? कारण ह्या गोष्टी प्रात्यक्षिक आहे, प्रॅक्टिकल आहे. याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला काय मदत करेल, राईट? येस. आणि प्रत्येकाने असं स्वतःच एक जर्नल करणं गरजेचं आहे, राईट? असं एक फुलस्केप वही आहे, आणि ही साधी फुलस्केप नाहीये, तर याला मी कव्हर केलेला आहे. कव्हर हा प्लास्टिक कव्हर आहे, राईट? साधे फुल म्हणजे फुलस्केप वहीच होती ही, परंतु याला मी कव्हर केलेले का? कारण माझ्या सगळ्या गोष्टी ह्या वहीमध्ये मी नोट डाऊन केलेल्या आहेत. आणि फक्त ह्याच नाही, अशा 10-15 असतील अजून, हा, छोट्या छोट्या मोठ्या. जिथे मला पॅड मिळतो तिथं मी पुन्हा पॅडवर लिहितो. आता हे पॅड सुद्धा माझ्याकडे 2 झालेले आहेत, राईट? तर याच्यावर सुद्धा आपल्याला काही काम करायचं आहे. जे पण, आता हे पहिलं पॅड एक पूर्ण झालं, आता हे शेवटचं पान आहे. एवढंच शिल्लक राहिलंय, आणि हे बाकी सगळं पूर्ण झालं, राईट? पण जिथे ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथे तुमचे भाव एक्सप्रेस करणं गरजेचं आहे, आणि दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. आता यामध्ये सुद्धा जर पाहिलं तर हे सुद्धा पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी, राईट? आणि दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. स्वतःला अपग्रेड करत राहावं लागेल. आणि इकी गाई म्हणून हा एक सब्जेक्ट आहे. आता खरं सांगू, हा ऑफलाईन ट्रेनिंग सेशनचा पार्ट आहे. यामध्ये मी जितकं बोलेल तितकं कमी आहे. आणि म्हणून मला असे काही व्यक्ती डेव्हलप करायचे आहेत, किंवा ज्यांना खरोखर कोच बनायचंय, ट्रेनर बनायचं आहे, किंवा ज्यांना ह्या समाजाचं भलं करण्यासाठी, समाजाचं तर नंतर होईल, आधी तुमचं भलं होईल, राईट? जो व्यक्ती, हा, एक फार महत्वाची गोष्ट आहे, आणि हे सुद्धा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस आहेत. जो व्यक्ती दुसऱ्याच्या भोजनासाठी जगतो ना, दुसऱ्याचं, कुणाचं तरी पोट भरावं म्हणून, किंवा कुणाला तरी अन्नदान मिळेल म्हणून, किंवा अन्नदान नाही म्हणता येत त्याला, पण भोजन व्यवस्था म्हणता येईल. आपण सेवा करत आहोत, दान इथे कोणीच करू शकत नाही, राईट? आणि दान हा कन्सेप्ट जर एखादा व्यक्ती म्हणत असेल ना, स्वामी विवेकानंदांच्या भाषेत, दान दिल्याने धन्य होतो देणारा, घेणारा नाही, राईट? हे कायम सबकॉन्शियस माइंड मध्ये रिइम्प्रिंट करून लिहा, कुठेतरी घरामध्ये सुविचार लिहून ठेवा. दान दिल्याने धन्य होतो देणारा,
आणि सेवा करने से क्या फल मिलेगा, ये अगर कोई पूछ रहा है तो सेवा करने का जो मौका मिला है वही फल है, असं सांगावं लागेल. राईट. जो सेवा करण्याची जी संधी प्राप्त होते ना, हेच सगळ्यात मोठं फळ आहे. जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं पोट भरावं म्हणून प्रयत्न करत आहे, त्याला स्वतःसाठी, स्वतःच्या भोजनासाठी चिंता करायची गरज नाही. कळालं? कारण त्याची व्यवस्था बाय डिफॉल्ट ही निसर्ग किंवा परमेश्वर करून देतो. राईट. आणि यासाठी पर्पज आणि कॉज पाहिजे. आणि हा पर्पज शोधण्यासाठी जे पण कोणी सक्षम आहेत किंवा ज्यांना अंडरस्टँडिंग होत आहेत या सगळ्या गोष्टी ज्या काही मी सांगतोय, तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे. राईट. आणि तुम्हाला स्वतःला अपग्रेड करायचंय. जर मुलांसाठी 50,000 आणि 1,00,000 रुपये आपण फी भरतो का, फक्त ते 10वी-12वीला आहेत म्हणून, आणि 12वी नंतर पुन्हा त्यांना ट्रेनिंग, शिक्षण, प्रशिक्षण सगळ्यांची आवश्यकता आहे. राईट. परंतु जस्ट इमॅजिन, विचार करा, हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी या बेसिक गोष्टींचं जर ज्ञान त्या व्यक्तीला झालं, त्या मुलाला झालं, त्या बालकाला आणि त्या बालिकेला, राईट, त्या लहान बालिकांना. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक माता भगिनी आणि गृहिणींसाठी, स्त्रियांसाठी हे नॉलेज खूप महत्वाचं आहे. त्यांच्या जीवनामध्ये जी स्ट्रगल त्यांनी केलेला आहे आतापर्यंत, त्याच्यातून म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स आहे तो पण ह्या येणाऱ्या अपकमिंग जनरेशनला जर हे ज्ञान दिलं, तर त्यांचं पुढचं आयुष्य किती सुखकर होईल. राईट. सुखकर इन द सेन्स म्हणजे शरीराचे इंद्रिय चोचले पुरवण्यासाठी नाही म्हणत आहे मी, परंतु माइंडसेट साठी म्हणतोय की त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुखकर होईल. राईट. ढंग का बिस्तर मिल जाए पर नींद को तरसे नैन, कांटों पर सोकर भी आवे किसी के मन को चैन, कोई कारण होगा. राईट. याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. इन्सोमनिया, अनिद्रा रोग होण्याची कारण काय आहेत? माइंडसेट. आणि ज्या व्यक्ती ज्या कारणांना हे व्यक्ती प्रॉब्लेम समजतात ना, काही व्यक्ती त्याच तसंच जीवन दररोज जगते आनंदाने, तरी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. राईट. मला एक फोटो मी शेअर केलाय का, जस्ट अ मिनिट. एक फोटो तुम्हाला दाखवतो. आता सब्जेक्ट निघालाय म्हणून हा शेअर करतो एक फोटो. बहुतेक मी प्रेझेंटेशन मध्ये टाकला असेल, परंतु पुन्हा एकदा शेअर करतो, फक्त तुम्हाला एक रिअलाइज होण्यासाठी की आनंद कशाला म्हणतात. राईट. आणि ही काही मुलं आहेत जे कार्य करतायत, आणि यांचं कार्य काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि याच्यावरून तुम्ही रिअलाइज करा की आनंद होण्यासाठी किंवा आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे हे तुम्ही मला सांगा. राईट. जे मी सेशन्स मध्ये, ऑफलाईन सेशन्स मध्ये पुन्हा पुन्हा सांगतो ना की स्माइल करा, स्माइल करा, स्माइल करा, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा, असं मी बोलतो. राईट. आता बऱ्याच व्यक्तींना ते कळत नाही कसं काय स्माइल ठेवायचं का. आणि इवन मी काही व्यक्ती असे पण पाहिलेत जे 5-5 महिन्यात एकदा हसलेले आहेत. राईट. भेटतात असे लोक मला. येस. 5 महिन्यामध्ये एकदा, पहिल्यांदा 3 महिन्यामध्ये एकदा कधीतरी हसणारे व्यक्ती, असे सुद्धा व्यक्ती मी पाहिलेले आहेत. राईट. आता मी एक फक्त एक्झाम्पल दाखवतो की आनंद, जस्ट अ मिनिट. ओके. हा एक फोटो मी शेअर करतोय. रेंजचा थोडासा इश्यू आहे, परंतु काही हरकत नाही, जाईल. येस. आणि ही गोष्ट महत्वाची आहे की स्वतःला अपग्रेड का करत राहायचं. चेहऱ्यावर स्मित हास्य, स्माइल ठेवल्याने सुद्धा किती परिवर्तन आणि बदल घडेल, या सगळ्या गोष्टी हे प्रॉपर
प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्यांबरोबर मला शेअर करायचं आहे, स्टेप बाय स्टेप बाय स्टेप. आणि आपण याच्यावर काम करणार आहोत. राईट. ओके. इथपर्यंत जे काही मी बोलतोय हे सगळ्यांना रिलेव्हंट होतंय का? जर होत असेल तर चॅट मध्ये थोडेसे कष्ट घ्या आणि वाय लिहा. येस. वाय 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 लिहा, फक्त वाय लिहा. येस पण पूर्ण नका लिहू, फक्त वाय तर लिहा. चॅट मध्ये वाय लिहा जर तुम्हाला हे समजत असेल तर. राईट. हा, जर रिलेव्हंट होत असेल तर. राईट. जीवनामध्ये एखादी अडचणी, समस्या किंवा प्रॉब्लेमला पकडून राहू नका. की जसं म्हणतात ना, ते देवी आल्यावर हे म्हणतात, मेरा घर, मेरा बच्चा, मेरा परिवार, मेरा पडोसी. असं काही व्यक्ती धरून फिरत राहतात त्याच प्रॉब्लेम भोवती, त्याच प्रॉब्लेम भोवती. राईट. आणि त्याला वेळेस त्यांना म्हणतात आता भूत उतरवावं लागेल. राईट. हा, अशी वेळ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणं म्हणजे गरजेचं नाहीये. मग त्यासाठी काय करावं लागेल? आधी स्वतःला प्रिपेअर करावं लागेल, तयार करावं लागेल. आणि यामध्ये काही गोष्टी आहेत. आणि इवन तुमच्या जर काही रिक्वायरमेंट असतील, बेसिक रिक्वायरमेंट असतील, की ह्या गोष्टींविषयी आपण शिक्षण किंवा काही ट्रेनिंग किंवा कोचिंग ऑर्गनाईज करायचं आहे, तर ते सब्जेक्ट सुद्धा तुम्ही जगदीश सरांकडे देऊ शकता. राईट. 9145808599. सर, तुमचा नंबर एक पुटअप करा आणि त्याच्यावर तुम्ही डिस्कशन करू शकता. राईट. जेणेकरून आपण त्या प्रत्येक गोष्टीत किंवा त्या क्षेत्रात सुद्धा काम करूया. राईट. हा, फक्त एक फोटो मी दाखवतो तुम्हाला. थोडस रेंजला इश्यू आहे म्हणून. आणि म्हणून आपल्याला रेंज मध्ये कनेक्ट राहणं गरजेचं आहे. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनाच्या रेंज मध्ये. येस. आणि हे करणं गरजेचं आहे. ओके. आता याच्याबरोबर फक्त मला अजून एक गोष्ट शेअर करायची आहे. जो सिलेबस 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 फार महत्वाचा आहे. तर काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत तुमच्या बरोबर. राईट. तर ह्या येणाऱ्या कोर्समध्ये ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन हा जो कोर्स आहे, आतापर्यंत आपण फक्त बेसिक वर बोललो होतो, परंतु आता मी ऍडव्हान्स वर बोलतोय. राईट. ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन हा जो कोर्स आहे, याच्यावर थोडी चर्चा करूया. प्रिपरेशन फॉर ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि ह्या गोष्टी काही प्रॅक्टिकल आहेत ज्या मला आज करून घ्यायच्या होत्या, परंतु आता वेळे अभावी बघूया आपण कसं करता येईल. बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन अफर्मेशन 443 हे काय आहे? हाऊ टू कंट्रोल युअर इमोशनल फ्रिक्वेन्सी, रेकग्नायझिंग युअर इमोशनल फ्रिक्वेन्सी, हाऊ टू अपग्रेड युअर इमोशनल. म्हणजे भावनांची जी फ्रिक्वेन्सी आहे ही कशी आहे, पहिल्या सगळ्यात आधी तर हे ओळखावं लागेल, त्याच्यानंतर त्याच्यावर काम करावं लागेल. राईट. इमोशनल फ्रिक्वेन्सी. माझी स्क्रीन दिसते ना? हो सर. येस. ओके. व्हेरी गुड. अलाइन युअर FTBA, फिलिंग, थॉट, बिलीफ, ऍक्शन. हे काय आहे नेमकं? आणि कसं गोल काम करतात, कसं गोल पूर्ण होतात, गोल का पूर्ण होत नाही, हे सुद्धा आपण शिकणार आहोत. व्हॅल्यूज काय आहे जीवनात, जे पण तुम्ही करत आहात, ज्याला तुम्ही व्हॅल्यू दिली तीच गोष्ट आज तुमच्या जीवनात आहे. राईट. आणि कधी कधी फक्त व्हॅल्यू म्हणजे आयडियाज असतात, ह्या फक्त आयडिया. रियालिटीमध्ये हे नाही. परंतु हे कसं काय करावं लागेल? क्रिएटिंग द पर्पज याच्यावर आपण बोलत होतो मगाशी. राईट. मग अंडरस्टँडिंग व्हॉट इज द ट्रू पर्पज, रिकग्नायझिंग कॉन्फ्लिक्ट इन पर्पज. राईट. बॅलन्सिंग इन अँड एनर्जी. बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये ह्या एनर्जी कशा काम करतात, 7 एनर्जी नीड्स ह्या काय नीड आहे त्याच्यावर आपण काम करणार. चेंजिंग युअर लिमिटिंग बिलीफ. मर्यादा ज्या स्वतःला घालून घेतलेल्या आहेत, या मर्यादा कशा दूर करायच्या. आणि प्रश्न काय विचारायचे स्वतःला, ऍडव्हान्स होपुनोपुनो काय आहे. आणि सगळ्यात शेवटी मृत्यूची भीती कशी घालवायची. राईट. ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात शिकणार आहोत. कळालं? सगळ्यांना समजतंय हे? राईट. त्यासाठी मी बऱ्याच व्यक्तींना म्हणालो की तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे मला सुद्धा कळेल. आणि जर समजत असेल तर हँड रेज करा. राईट. हा सिलेबस आहे. ज्या गोष्टी मी सांगतोय ना, याच्यासाठी पूर्ण आयुष्य कोणाला लावावं लागतं आणि त्याच्यानंतर कळतं की व्हॉट वॉज द पर्पज ऑफ माय, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे.
आणि काही व्यक्तींना जर असं वाटत असेल की फक्त कुटुंब आणि संसार हाच उद्देश असेल, तर असे भरपूर व्यक्ती आहेत की ज्यांना 4 किंवा 5 मुलं आहेत. संसार पण आहे, 5 मुलं पण आहेत, घरदार पण आहे, सगळं काही राईट. हा, मिस्टर आहेत, मिसेस आहेत, सगळं काही राईट. मिसेस मिस्टर आहेत, मिस्टर ना मिसेस आहेत, राईट. या व्यक्तींना जाऊन विचारा फक्त किती आनंदी आहात तुम्ही. म्हणजे ज्या व्यक्तींना असं वाटत असेल ना की हाच पर्पज असेल, म्हणजे मी अशा व्यक्तींचं बोलतोय की ज्यांच्या जीवनात त्या गोष्टी नाहीयेत फॉर एक्झाम्पल, तर त्या प्रत्येक व्यक्तीला जाऊन विचारा की हा, आता तुम्ही फुलफिलमेंट आहात, तुम्ही आनंदी आहात. आणि त्या व्यक्तीचं उत्तर काय येतं हे तुम्ही स्वतःला विचारा, म्हणजे स्वतःला सांगा, स्वतः अनालिसिस करा. आणि जर फारच वाटलं तर न विचारता सुद्धा तुम्ही फक्त चौफेर नजर मारा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे, ज्या गोष्टींसाठी खरोखर मी स्ट्रगल करतो ह्या सगळ्या गोष्टी तर हे सगळ्यांकडे आहेत. मग यांच्या चेहऱ्यावर आनंद का नाहीये, राईट? स्मित हास्य का नाहीये? यांच्या जीवनात स्ट्रगल काय आहे? राईट, हा प्रश्न विचारावा लागेल स्वतःला. आणि जर याचं उत्तर मिळत नसेल, तर ते उत्तर तुम्हाला इथे मिळेल, हंसकृपा फाउंडेशन मध्ये. जीवनाचा पर्पज मिळेल, कॉज मिळेल, आणि तुमच्यामुळे अजून 1,000 लोकांचं भलं होईल. हु नोज, माहिती नाही. एक ठिणगी फक्त पुरेशी आहे. अंतर्मनाच्या वेळेस कनेक्ट होईल ना, कनेक्ट होईल. फक्त स्वतःशी कनेक्शन करायचंय. एकदा का ते कनेक्शन झालं, तर त्याची ठिणगी येईल ना, त्या ठिणगीतून कळेल की अरे, मी जीवन खरोखर जगतोय का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. बाय डिफॉल्ट स्वतःला हा प्रश्न विचाराल तुम्ही की खरोखर मी जीवन जगतोय का? आणि ज्या दिवशी हे कळेल ना, त्या दिवशी अजून काही गोष्टी रिअलाइज होतील. बरं, मी एक पिक्चर तुमच्या बरोबर शेअर करतो आता. हा. या ज्या वेळेस या मुलांना मी म्हणालो ना की अरे, मुझे आपका एक फोटो लेना है, तर ते मुलं इतके आनंदी झाले. आणि त्यानंतर त्यांनी इतकं स्माइल दिलं की खरोखर मला नंतर आश्चर्य वाटलं की अरे, ज्याला आपण समस्या म्हणतोय, ज्याला आपण अडी अडचणी म्हणतोय, कारण म्हणतोय, ही खरोखर कारण आहेत का? आणि बाय द वे हे सगळे 18 इयर्स अबोव्ह आहेत. म्हणजे असं नाही की लहान मुलं आहेत किंवा काय. परंतु त्यांच्या जीवनामध्ये ते इतका आनंद साजरा करतायत. आणि काम काय करतायत बघा, हे ऊन आहे, उन्हात त्यांचं काम चाललेलं आहे, राईट. काही व्यक्तींना, म्हणजे मगाशी मी जे बोललो ना की काही व्यक्ती ज्या कारणांसाठी दुःखी आहेत, बाकीच्या व्यक्तींसाठी तर ते जीवन आहे रेग्युलर, राईट. आणि इथे माइंडसेट कम्स, इथे माइंडसेट येतो. प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, हा दृष्टिकोनचा अर्थ काय होतो माहितीये? ऍटिट्यूड म्हणतात ना, ऍटिट्यूड, दृष्टिकोन. फक्त काय बदलायचंय? कोण बदलायचा आहे, दृष्टीचा कोण बदलायचा आहे. आता समोरून पाहताय, फक्त साईडनी पहा, राईट. आणि त्या परिस्थितीकडे साईडनी पाहिल्यानंतर कोण बदलायचा आहे, कोण. म्हणून याचं म्हण दृष्टिकोन, राईट. दृष्टिकोन बदलून ती परिस्थिती सुद्धा बदलते. म्हणजे ज्या परिस्थितीकडे व्यक्ती दुःखी म्हणून पाहत होता, त्या परिस्थितीकडे आता तो सुखी म्हणून पाहतो, राईट. आणि या गोष्टी शक्य आहेत, इट इज पॉसिबल. आणि काय वाटतं तुम्हाला, जो व्यक्ती आनंदी असेल त्याच्याकडे धनसंपत्तीची काही कमतरता असेल का? रिलेशनशिप, मधुर नातेसंबंध निर्माण व्हायला काही अडी अडचण असेल का? बरं, व्यक्ती जर प्रसन्न असेल तर त्याचं आरोग्य त्याला साथ देणार नाही का? त्याची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही का? येस, या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतील. जीवनामध्ये रिलेशनशिप मास्टरी जर करायची असेल, आणि बाय द वे हे सगळ्या गोष्टी काय आहेत, अँड दिस इज व्हॉट यू हॅव टू बिकम, राईट. गोल्ड बॅच, ही जी गोल्ड बॅच मी प्रिपेअर करत आहे, याच्यामध्ये उद्देशच आहे की या समाजाचं भलं होण्यासाठी आपल्याला व्यक्ती निर्माण करायचे आहेत, राईट. ओके, व्हेरी गुड, एक्सलेंट. आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं हे कम्युनिकेशन होतं, फक्त डिस्कशन डिस्कशन डिस्कशन. पण आपल्याला राईट नाऊ याच्यावर प्रॅक्टिकल सेशन पण करायचे. आणि आता वेळ होत आलेला आहे. परंतु जर कुणाला काही शेअरिंग करायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. याच्याने तुम्हाला काही इन्साइट मिळाले का आतून थोडंसं, एक इन्साइट म्हणजे अंतप्रेरणा, राईट, अंतप्रेरणा. तर तुम्ही शेअरिंग करू शकता, बोलू शकता. आणि
हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा आत्मविश्वास जो आहे तुमच्या आतील एक तुमचा आत्मविश्वासाचा जो भाग आहे तुमच्या आतलाच, न्यूरॉन्स म्हणतात त्याला. अं, किती न्यूरॉन्स आहेत माहिती? 82 बिलियन. एका न्यूरॉनची क्षमता किती? 82 GB. म्हणजे 16 GB चा पेन ड्राईव्ह असतो ना, 32 GB, 16 GB, राईट, 164, तसं 82 GB एवढी एका न्यूरॉन्सची क्षमता आहे. आणि किती न्यूरॉन आहेत तुमच्यामध्ये? जवळपास 82 बिलियन. आता बिलियन म्हणजे किती होतं? या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. स्टेप बाय स्टेप बाय स्टेप जसं तुम्ही याच्यामध्ये उतरत जाल तसं तुम्हाला ते कळत जाईल. अरे, जीवन एवढं सुंदर आहे आणि मी माझ्या जीवनाचा परसेप्शन, पाहण्याचा दृष्टिकोनच फक्त बदलायचा होता. राईट. 82 बिलियन. 1 बिलियन म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1000 मिलियन, म्हणजे 100 करोड. 100 करोड. 1 बिलियन म्हणजे 100 करोड. आणि 80 बिलियन म्हणजे किती झालं मग? 800 करोड. किती? 800 करोड. 800 करोड कोण आहे? तुम्ही तुमच्या आतमध्ये आहेत. 800 करोड. आणि त्यातल्या एकेका न्यूरॉन्स, तुमच्यातला प्रत्येक तो न्यूरॉन्स आहे ना, तो काय म्हणतो माहितीये स्वतःला? की येस, मी सुद्धा करू शकतो, मी बोलू शकतो, मी कम्युनिकेशन करू शकतो, माझ्यात सुद्धा क्षमता आहे, माझ्या आवाजाला किंमत आहे, किंवा माझ्या अस्तित्वाला किंमत आहे, मी जे काही इथे आहे, असं तो स्वतः न्यूरॉन्स बोलतोय. तुमच्या आतला. मी माझं नाही बोलत आहे, मी तुमच्या आतल्या न्यूरॉन्सची फक्त गोष्ट सांगतो, प्रत्येक व्यक्ती. आणि हे मला कसं माहितीये आता? कारण प्रत्येक व्यक्ती जो कोणी या पृथ्वीवर आलेला आहे तो पर्पज घेऊन आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्या व्यक्तीला मनुष्य जन्म मिळालेला आहे ना, या मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी सुद्धा आईच्या गर्भपिशवीमध्ये जे कुठले काउंट होते, स्पर्म होते, काउंट होते ना, या लाखो स्पर्म मधून फक्त एक विजेता झालेला आहे आणि ते तुम्ही आहात. राईट. तुम्ही जन्मतः विजेते आहात. तुम्ही दुर्बल नाहीये, तुम्ही हरलेले नाहीये. तुमचा जन्मच याच्यामुळे झाला की तुम्ही विजेता होतात. राईट. आता ज्यांना थोडस टेक्निकल, सायंटिफिक ह्या गोष्टी कळत असतील त्यांच्यासाठी सांगतो की गर्भपिशवीमध्ये सगळेच जे काही पोटेन्शियल होतं ते फलीभूत होत नाही, फक्त एकच होतं. राईट. एक. आणि त्या एक ती रेस जी असते ना, ती रेस सुद्धा फार मोठी आहे. त्या रेस मध्ये तुम्ही अग्रगण्य आहात, तुम्ही नंबर 1 आहात, म्हणून आज तुमचं अस्तित्व आहे. जर मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे तर तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल आहे. तुम्ही ऑलरेडी विजेता आहात. तुमच्या आतमध्ये ती क्षमता आहे ऑलरेडी. पण ती जागृत करावी लागेल फक्त. राईट. म्हणून जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तिथे कम्युनिकेशन करणं फार गरजेचं आहे. आणि याच्यावर मी डिटेलमध्ये आता काही सेशन किंवा काही चॅप्टर घेणार आहे. प्लस जर काही व्यक्तींना पुस्तकं वाचायची असतील तर मी ती पुस्तकांची पण लिस्ट दिली होती. रीडिंग साठी आपण एक सेपरेट चॅप्टर घेऊ की रीडिंग केल्याने काय काय होईल. राईट. आता हा सब्जेक्ट खूप मोठा मोठा होत चाललाय, वाढत चाललेला आहे. तर आपण याच्यावर पुन्हा डिस्कशन करूया. आता वास्तूमध्येच जर गेलं ना, तर वास्तूमध्ये 5 दिवसाचं सेशन होईल. फक्त वास्तू अनुभव शेअरिंग करण्यामध्ये. राईट. परंतु ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला काय पाहिजे? दिवसाच्या शेवटी रिझल्ट पाहिजे. तुम्ही तुम्ही काहीही करा, पण जीवनात सक्सेस प्राप्त होणं गरजेचं आहे. आउटकम महत्वाचं आहे. एंड रिझल्ट महत्वाचा आहे. खूप अभ्यास केला 10वीला, 12वीला खूप अभ्यास केला. एखाद्या मुलाने, विद्यार्थ्याने खूप अभ्यास केला. सगळे कोचिंग, सगळे ट्युशन, सगळी पुस्तकं वाचत बसलात. परीक्षेला मार्क किती पडले? 35%, 35%. काय म्हणाल तुम्ही? आणि गंमत अशी आहे ह्या जगाची की इथे इफर्ट्सला रेकग्नाइज नाही केलं जात. तुम्ही किती प्रयत्न करतात याला व्हॅल्यू नाही. याला कोण विचारणार आहे? अशा मुलाचा कधी सत्कार होताना पाहिलाय का, ज्याने 10 ट्युशन्स अटेंड केलेले आहेत रेग्युलर? अशा व्यक्तीला कोणी विचारत नाही. जीवनामध्ये खूप कष्ट घेतलेत, अशा व्यक्तीचा सत्कार नाही होत कधी. सत्कार कुणाचा होतो? एंड रिझल्ट. एंड रिझल्ट, अंतिम परिणाम काय आहे? आता हा अंतिम परिणाम प्राप्त कसा करायचा हेच माहिती नाही. राईट. कोलूचा बैल असतो ना, कोलू का बैल, घाण्याला जुंपलेला बैल असतो ना, त्या पद्धतीने डोळ्यावर झापडं असतात कदाचित,
म्हणजे काहीतरी दिसत नाही, दृष्टीला दिसत नाही. आणि कोलू का बैल क्या कहता है की अरे मैं तो कितना चला हूं, आतापर्यंत मी तर कुठून कुठे पोहोचलो असेल. राईट. असं लोक जीवन जगतायत आता सध्या. संध्याकाळी ज्यावेळेस ते झापडं ओपन होतात ना, म्हणजे डोळ्यापुढे जे लावलेलं आहे आवरण, ते ज्यावेळेस काढतात त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं, अरे मी जिथून सुरुवात केली होती मी तिथेच आहे, मी प्रगती नाही केली. राईट. अशी वेळ कुणावरही येऊ नये. मग ती माता भगिनी असो, गृहिणी असो किंवा बंधू बांधव असो. परंतु अंतिम परिणाम हा पाहिजे की त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की यस, मी जगलो. मला जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती, मला जे मनुष्य जन्म प्राप्त झाला होता, मी जगलो. पश्चातापात नाही. बऱ्याच वेळेस नाहीतर काय होतं, ऍट द एंड ऑफ द डे लाईफ, एंड ऑफ द लाईफ, जीवनाच्या शेवटी तो व्यक्ती म्हणतो, हा माझी अंतिम इच्छा पूर्ण करायची राहून गेली. अरे, अंतिम इच्छा? 60 वर्ष मिळाले होते तुला, 70 वर्ष मिळाले होते, 80 वर्ष मिळाले होते तुला, तुझी शेवटची इच्छा, अंतिम इच्छा, ते पण मृत्यूशय्येवर आत्ता तुला आठवतंय? किंवा 10 दिवस राहिलेत, 15 दिवस राहिलेत, त्यावेळेस तुला आठवते माझी अंतिम इच्छा? मग 90 वर्ष, 80 वर्ष तू केलं काय? हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. राईट. विचारावं लागेल हे स्वतःला की मी नेमकं केलं काय आणि माझा जीवनाचा गोल काय होता, अनालाइज काय होता. राईट. आणि ज्या गोष्टी मी शिकवतोय किंवा सांगतोय ह्या गोष्टी फक्त फॉलो करा. मी 6 महिन्याचा वेळ मागितला फक्त, की 6 मंथ. 6 महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. हा, कृती मात्र तुम्हाला करावी लागेल. हा, कृती मात्र तुम्हाला करावी लागेल. तेच फक्त मी नाही करू शकत, तुमच्या बिहाफ मध्ये फक्त प्रार्थना करू शकतो. परंतु जर तुम्ही कृती करायला तयार असाल, 6 महिन्याचा वेळ, टाइम अँड मनी हे फ्री मध्ये नाहीये, त्यासाठी मनी इन्व्हेस्टमेंट आहे, ती तुम्हाला करावी लागेल. राईट. आणि जो व्यक्ती हे इन्व्हेस्टमेंट करेल त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल आणि परिणाम घडतील. राईट. आणि त्यासाठी हा एक अवेअरनेस सेशन आणि ट्रेनिंग प्रोग्राम आहे. आणि तुमची जी स्टोरी आहे ना, ती सक्सेस स्टोरी होणं गरजेचं आहे. हा, जे काही उदाहरण मी आता दिलेत, हे उदाहरण जेवढे रिलेव्हंट असतील तेवढे कनेक्ट करा. आणि जे काही मी आता हे फोटो शेअर केले होते, राईट, काही व्यक्तींचे हे फोटो आहेत. पुन्हा एकदा दाखवतो पाहिजे तर, थोडस तुम्हाला रिकॅप व्हावं म्हणून पुन्हा एकदा दाखवतो. हा. राईट. असं सुद्धा हे जीवन आहे, परंतु तरी सुद्धा ह्या हसण्यासाठी लोक काय काय करतात, आज क्लब मध्ये जातात किंवा अजून कुठे जातात. राईट. परंतु याच्यात सुद्धा आनंद घेता येतो. येस. आणि दिस इज व्हॉट हॅपन. हा, जीवन आहे ना, हे स्वतः एक शिक्षक आहे बरं का. तुमच्या आजूबाजूला फक्त ती दृष्टी प्राप्त, याला माइंडफुल मेडिटेशन म्हणतात. माइंडफुल, माइंडफुल मेडिटेशन जर प्राप्त झालं ना, तर जीवनाच्या प्रत्येक क्षणात तुम्हाला आनंद घेता येईल, तुम्हाला पाहता येईल की नेमकं माझ्या जीवनात काय काय घडतंय. आणि हे छोटे छोटे प्रसंग आहेत ते मी असं नाही म्हणत की अडी अडचणी आणि समस्या येणार नाही, वादविवाद नाही येणार, स्ट्रेस वाढणार नाही, टेन्शन वाढणार नाही, सगळं काय होईल. परंतु त्याच्याबरोबर तुमची जी ट्रू, रिअल सत्य जे आहे ना, तुमचं पोटेन्शियल, ते जगाच्या समोर येईल. राईट. बरं, जर कुणाला, आता आपण इथे कन्क्लूड करूया, जर कुणाला काही शेअरिंग करायचं असेल, डिस्कस करायचं असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. राईट. हा, जे पण कोणी आहेत. जय गुरुदेव सर. हा, गुड मॉर्निंग सर, जय गुरुदेव. हा, गुड मॉर्निंग, जय प्रत्येकाने ना, गुरुदेव. हा, हा 60-60 सेकंदात थोडस शेअरिंग करा. हा. हा, थोडक्यात थोडक्यात सर. हा, बोला सर. आपल्या आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती, आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हा. यांचा एक सुविचार आहे, बरं. मानवाचा दानव होणे ही त्याची हार. बरोबर. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार, वा वा. आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे. राईट. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड, एक्सलेंट. हा खूप हा छान. सर, एक नारायण मूर्ती यांचा एक सुविचार आहे, हा, सांगा सांगा. जवळचे पैसे कधीतरी संपणारच, बरोबर. जवळचे पैसे कधीतरी संपणारच, पण ते पैसे संपण्यापूर्वी कमवण्याचे मार्ग शोधावे. राईट. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड, एक्सलेंट. सीताराम सर, खूप खूप धन्यवाद. आणि मला खूप अभिमान वाटतो आणि मी सगळ्यांसाठी सांगतो,
सीताराम सर हे नांदेड वरून येत आहेत, म्हणजे प्रोग्रामसाठी. आणि शनिवार रविवार प्रोग्राम असतो, पण ते कमीत कमी रविवारी येतात फक्त, शनिवारची शाळा अटेंड करून. राईट. आणि आता रिटायरमेंट होतील. तर म्हणजे खूप कौतुक करावं असं वाटतं. आता मला सांगा, वयाची काही अट आहे का? काही व्यक्ती 30 वर्षाचे वृद्ध मी पाहिलेले आहेत आणि 60 वर्षाचे तरुण पाहिलेले आहेत. तर 60 वर्षाच्या तरुणांमध्ये सीताराम सर येतात. राईट. व्हेरी गुड सर, एक्सलंट, थँक्यू. अजून कोणाला काही बोलायचंय का? बरं, आज आपण जे काही चर्चा केली, डिस्कस केली, याच्यावरून जर तुम्हाला इन्साइट काही रिअलाइज होत असेल तर तुम्ही बोलू शकता. राईट. आणि मी सांगितलंय तुमच्या आतमध्ये तो न्यूरॉन्स आहे. नंतर नंतर असं वाटतं की अरे मी बोलायला पाहिजे होतं, का नाही बोललो मी? लक्षात येते. हा. तर बोलणं फार महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळा ह्याच पॉइंटमुळे किंवा ह्या गोष्टीमुळे व्यक्ती जीवनात प्रगती करत नाही. आणि जे काही करायचंय ते इथूनच स्टार्ट करायचंय. राईट. सर धीरूभाई अंबानी साहेबांचं एक हा आहे सर. हा, हा येस सर. फक्त आहे ना, आता कसं आहे, हा थोडीशी मर्यादा आहे वेळेची. बरोबर बरोबर सर. उद्या उद्या तुम्ही शेअर करा सर. हा, व्हेरी गुड. बरोबर. खरंच बाय प्रोफेशन काही गोष्टी अशा आहेत ना, ज्या हृदयाला कनेक्ट झाल्या तर त्या व्यक्तीलाच मर्यादा राहत नाही. ठीक आहे, व्हेरी गुड, एक्सलेंट, खूप छान. आनंद होतो मला. अं, अजून कोणाला काही डिस्कस करायचं आहे का? ओके, व्हेरी गुड. काही हरकत नाही. हा, जगदीश सर, तुम्हाला काही अनाउन्समेंट करायची असेल तर करूया, अदरवाइज देन विल कन्क्लूड दिस प्रोग्राम. हा, काळूराम सर, तुम्हाला बोलायचं? येस. गुड मॉर्निंग, जय गुरुदेव. हा, गुड मॉर्निंग सर, जय गुरुदेव. तुम्ही सप्ताहात आहात, राईट? हो हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलेंट सर. हा, बोला बोला. सर, आता तुम्ही म्हटले नुसतं प्रयत्न करून फायदा नाही, ते हे असून फायदा नाही. पण मी आता प्रयत्न करतोय सर्व, मला तळमळ आहे, पण त्याचा फायदा नाही का? त्याचा फायदा आहे ना. हो हो. प्रश्न काय? मला प्रश्न नाही कळाला तुमचा. प्रश्न एकदा तुम्ही सांगा. आता म्हणजे ते एंड रिझल्ट गरजेचं आहे. एंड रिझल्ट, येस. आता मला सांगा, हा, एंड रिझल्ट कुणाला मिळेल? प्रयत्न करणाऱ्याला मिळेल का प्रयत्न न करणाऱ्याला मिळेल? प्रयत्न करणार याला. हा. आणि एंड रिझल्ट, एंड रिझल्टच्या अजून दोन गोष्टी आहेत. हा, खूप चांगला हा हा प्रश्न विचारला सर तुम्ही. हा तुम्हाला जायचंय वाघोलीला, हा. फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही बरोबर. चरोलीचा रस्ता पकडलाय. किती वेळात पोहोचाल वाघोलीला? नाही पोचू शकत. का? प्रयत्न करताय ना तुम्ही. आपण मार्ग चुकीचा आहे ना. हा, दिशा चुकीची आहे. हो. काय चुकीचं आहे? दिशा. हा, डायरेक्शन. राईट. मग ती दिशाच तुम्ही फक्त दाखवायची, मी प्रयत्न करायला तयार आहे. राईट. अजून एक गोष्ट सांगतो, हा फक्त दिशा महत्वाची नाही. हा आता त्याच वाघोलीला जाताना जर तुम्ही पायी निघालात, पायी, हा हा. किती वेळात पोहोचाल? म्हणजे अ, फॉर एक्झाम्पल, वाघोली पासून बकोरीला जायचंय, पायी निघालात, हा हा. किती वेळात पोहोचाल? पाऊण तासात. हा. आणि सायकलवर? अर्ध्या तासात. हा. आणि बाईकवर? बाईकवर 20 मिनिटात. राईट. का फरक पडला हा? वेग. हा, म्हणजे काय? याला म्हणायचं वर्किंग इन राईट डायरेक्शन बट वर्किंग विथ राईट मेथड. मेथड पण महत्वाची आहे ना. हो हो. लक्षात आलं? आणि लक्षात. अदरवाईज बाकी सगळ्या गोष्टी काय होतात माहिती? कर्मकांड होतात. हं. ना दिशा माहिती, ना पद्धत माहिती, फक्त कृती माहिती आहे. म्हणजे एखादा व्यक्ती फक्त कृती करत राहील. कृती इन द सेन्स, रिझल्ट काय, अंतिम परिणाम ज्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर असतो ना, अंतिम परिणाम. उदाहरणार्थ, अजून एक उदाहरण देतो चांगलं. आता 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, राईट? हं. मुलं आता अभ्यास करत असतील ना? हो. का करतात अभ्यास? पास व्हावं म्हणून. हा. मग वर्षभर का नाही केला? त्यांना म्हणजे हे जाणवलंच नाही ना त्यावेळेस गांभीर्य. हा, नाही, सांगतो तुम्हाला का नाही जाणवलं. कारण ज्या वेळेस परीक्षेची तारीख येते ना, तारीख, डेट, हा. त्यावेळेस त्या कृतीला वेग वाढतो. लक्षात आलं तुम्हाला? हो सर. हा, याला अंतिम परिणाम म्हणतात. राईट. व्हेरी गुड सर, येस. एक्सलंट. चांगला प्रश्न तुम्ही विचारलात.
आणि मी सांगू तुम्हाला, हा प्रश्न कोण विचारू शकतो? हं. जो कृती करतोय ना तोच प्रश्न विचारू शकेल. लक्षात आलं? जर हो अंतर्मनामध्ये ती कृती असेल आणि करणाराच व्यक्ती प्रश्न विचारतो. चुका कोण करतो? जो काही काम करतोय तोच चुका करेल ना. जो हो कामच सर. नाही करत तो काय चुका करणार? आणि म्हणून हो म्हणतात ना, चुका किती येऊ द्या पण नवीन चुका पाहिजेत, नवीन. कारण हो चुकाच व्यक्तीला घडवतात. चुकाच व्यक्तीला बनवतात. जे महान बनवतात. राईट? येस सर. क्लॅरिटी आहे? अजून काय विचारायचंय तुम्हाला? काय नाही सर. हां. आणि तेच मी म्हणलं, मी प्रयत्न करतोय, मनापासून माझी तळमळ आहे. पण हां. तुम्ही म्हणले त्याचा फरक पडत नाही. तर एंड रिझल्ट ज्याच्याकडे आहे त्यालाच ते. हां, आता मला सांगा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला मिळाले, ते उत्तर मला सांगा आता. हां. काय समजलं तुम्हाला आपल्या डिस्कशन वरून? सांगा. एंड रिझल्ट महत्वाचा आहे आणि ज्या दिशेने जायचं त्या दिशा पकडणं महत्वाचं आहे आणि अ, वेग वेग पाहिजे. हां, म्हणजे पद्धत. हो, पद्धत पाहिजे. सायकल अलग पद्धत. चालणं का गाडी, फोर व्हीलर का टू व्हीलर हे महत्वाचं आहे, राइट? येस सर. व्हेरी गुड सर, एक्सलंट. आणि तुमचं पण कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या समर्पणासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद सर. थँक यू व्हेरी मच. एक्सलंट. आणि वेलकम. हेच काळूराम सर आहेत. पुन्हा 3 महिन्यांनी पुन्हा यांच्याकडे पहा किंवा यांचं ज्यावेळेस तुम्ही स्पीच ऐकाल त्यावेळेस सुद्धा हे रिअलाइज होईल. आणि रोज ते मेहनत सुद्धा घेत आहेत ह्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी. व्हेरी गुड सर, एक्सलंट. राईट. थँक यू. कदाचित जर काही प्रश्न विचारत असाल ना, तर या प्रश्नाच्या मुळे अजून काही व्यक्तींना क्लॅरिटी मिळेल. म्हणून प्रश्न विचारणं गरजेचं आहे. शंका मनात ठेवू नका. इट इज गुड टू हॅव क्वेश्चन, नॉट डाऊट. प्रश्न असणं चांगली गोष्ट आहे. शंका जर असेल तर ते शंकेचं निरसन करणं पण गरजेचं आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे? किंवा आज आपण जे काही शिकलो त्याच्याविषयी काही बोलायचं असेल तर. राईट? आणि महत्वाचं काय माहितीये? हीच गोष्ट महत्वाची आहे. विचारायचं तर खूप काही आहे, पण विचारू कसा? राईट? आणि हाच तुमच्या आतील एक तुम्ही आहात जे तुम्हाला अडवतोय. एनिवे काही हरकत नाही. स्टेप बाय स्टेप आपण याच्यावर कार्य करणार आहोत. आणि बाकी काही नाही, तर ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐका. दररोज याच्यावर प्रॅक्टिस करा. ऑफलाईन सेशन मध्ये आपण ज्यावेळेस भेटणार आहोत त्यावेळेस डिस्कस करू अजून. ओके, कन्क्लूड करायचा आहे प्रोग्राम. कुणाला काही बोलायचंय का? जगदीश सर, तुम्हाला काही सांगायचंय? गुड मॉर्निंग सर, जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव सर. खूप छान प्रश्न झाला आणि काळूराम सरांच्या प्रश्नाचं उत्तर पण खूप छान आणि सगळ्यांना समर्पक असं झालं की एंड रिझल्ट जे म्हणतो ह्या सेशनचा तोच खरा एंड रिझल्ट आहे की मेथड राईट. आणि योग्य मार्गदर्शन आणि योग्य मेथड. येस. आणि हेच सर्वांच्या जीवनात हे 100% लागू पडणारा हा कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यासाठीच हे ट्रेनिंग प्रोग्राम आहे की हार्डवर्क किंवा कष्ट भरपूर जण करतात, बरंच काही करायचं आहे, नॉलेज पण भरपूर आहे, पण योग्य डायरेक्शन नाही आणि योग्य मेथड नाही. आणि योग्य डायरेक्शन आणि योग्य मेथड साठीच हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. लाईफ टाइम सक्सेस असा हा यशाचा पासवर्ड आहे थोडक्यात. फक्त एक एक ज्यांना थोडस माहिती घ्यायची त्यांनी 1 दिवसाचं ट्रेनिंग घ्यावं. राईट. व्हेरी गुड ज्यांना सर. अनुभव घ्यायचे त्यांनी 2 दिवसाचं ट्रेनिंग घ्यावं. आणि ज्यांना जीवन परिवर्तन करायचे त्यांनी आपला 6 महिन्याचा 1 वर्षाचा जो आता गोल्ड प्रोग्राम आहे तो अटेंड करावा. 6 महिन्यात रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. आणि काळूराम सरांचा हाच प्रश्न आहे आता की त्यांनी प्रयत्न करायला लागलेत. त्याचंच हे उत्तर आणि त्याचंच हे रिअलाइज आहे की त्यांच्या राईट, जीवनात राईट. काय काय परिवर्तन व्हायले. व्हेरी गुड, थँक्यू सर. व्हेरी गुड. कारण एवढ्या सगळ्या व्यक्तींमध्ये फक्त काळूराम सरांना ही क्युरिओसिटी निर्माण झाली की नेमकं याचं उत्तर काय आहे. राईट. व्हेरी गुड सर, एक्सलंट. आणि याचा बेनिफिट प्रत्येक व्यक्तीने घ्यावा. जे मी मगाशी सांगितलं, प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी. आणि आजचं सेशन पुन्हा ऐका, पुन्हा ऐका, पुन्हा 2-3 वेळा ऐका. याच्याने अजून क्लॅरिटी येईल आणि जीवनात स्वतःचं अनालिसिस करण्याची ही संधी मिळेल. राईट? ओके, व्हेरी गुड. इथे आपण कन्क्लूड करूया. त्यानंतर प्रार्थनेने शेवट करूया. ओके.